निमित्त प्रधानाचं, पण लक्ष फक्त राजा. एज्युकेशन मिनिस्टर प्रधान यांनी राजीनामा द्यावा म्हणून आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. प्रधानांनी राजीनामा का द्यावा? नीटचा पेपर फुटला म्हणून. नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्या. पेपर फोडणारे कोण? त्याद्वारे आपापल्या कोचिंग क्लासचा उदो करणारे कोण? अटक कोणाला झाली आहे? आणि मग या सगळ्या गोष्टींचा नक्की फायदा कोण उठवतो? जंतर मंतरला आंदोलन सुरू आहे. अमुक कोण तो एक जण आला, तो लीडिंग भूमिकेत आहे, तो मधूनच त्या गर्दीतनं गायब होतो, तो कुठे 5 स्टार हॉटेलला जातो. आंदोलकांना मस्तपैकी खाणं पिणं व्यवस्थित सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, नीटचा पेपर फुटला, त्यानंतर जे काही पडसाद उमटले, त्या कुटुंबियांचं म्हणणं काहीच नाही. त्या कुटुंबियांचा आंदोलनाला पाठिंबा, प्रधानांचा राजीनामा मागण्याला पाठिंबा, सरकारनेच राजीनामा द्या असं त्यांचं म्हणणं बिलकुल दिसत नाही. ठराविक लोक या आंदोलनात सहभाग नोंदवण्यासाठी येत आहेत, ज्यांनी कुठे ना कुठे सरकारच्या विरुद्ध बंड पुकारलं आहे. कोणी सरकारच्या विरुद्ध कॉमेडीमध्ये काही गाणी बनवली आहेत, कोणी काही वेगळ्या पद्धतीने सरकारला सापडले म्हणून सरकारने त्यांना वेठीस धरलं होतं, तो राग मनात आहे. आता तर कोणी एक व्यक्ती ज्याने खूप मोठी आंदोलनं छेडली, देवेंद्र फडणवीस यांना त्रास देण्यासाठी, त्याच्याच जातीचे 7-8 मुख्यमंत्री होऊन गेले, त्यांच्या हातून काही घडलं नाही, पण जातीद्वेष बघून या एका ब्राह्मण व्यक्तीला त्रास देण्यासाठी सतत आंदोलनं आणि मग कुठून तरी फंडिंग, कुठून तरी छानपैकी सिक्युरिटी मिळवायची आणि हात धुवून घेतले. जनप्रसिद्धी खूप त्याची विकोपाला गेली, म्हणजे उच्च टोकाला गेली. आज तेही या आंदोलनाला सपोर्ट म्हणून येऊ लागले. आंदोलनं किती प्रकारची या दिल्लीमध्ये, आणि मग बारकाईने कोणी काही विचार करेल का की हे फक्त स्टुडंट लोक, विद्यार्थी लोक पुढं का केलेत? मागून कोणाकोणाचे काय खेळ चालू आहेत? या आंदोलनाला बोस्टन किंवा जर्मनी किंवा अमेरिका आणि अजून इतर काही राष्ट्रातल्या काही लोकांचा पाठिंबा कसा काय? मुख्य गोष्ट मित्रांनो, भारतातल्या शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल घडून येणार आहेत, आणि ती अनाउन्समेंट शिक्षण मंत्री प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने केल्यानंतर आता शैक्षणिक वर्ष सुरू होणार, काही ठिकाणी सुरू झालं आहे, त्याचा सगळा हा परिणाम आहे. भारताला गणिताची ओळख नव्हती, गणिताचा शोध दुसऱ्या देशात लागला, असं काहीतरी शिकवण्यात आणि शिकण्यात आपली बरीच वर्ष गेली. खरा गणिताचा शोध हा भारतात लागला. हा आता इथून पुढच्या शिक्षणात सत्य शिकवलं जाणार आहे. इतिहासातून ज्या गोष्टी वगळल्या गेल्या, तो खरा इतिहास मांडला जाणार आहे. 9वीपासून 3 लँग्वेजेस विद्यार्थ्यांना शिकाव्या लागणार आहेत, म्हणजेच 2 भारतीय भाषा अनिवार्य. एकंदरीतच सगळ्या 8वी 9वी 10वी त्यानंतरचा सुद्धा
सिलॅबस काही ना काही पद्धतीने बदलणार आहे. वैदिक सूत्र आपल्या शिक्षणात ज्यांचा समावेश नव्हता, जी आपल्या विद्यार्थी दशेत आपल्याला माहीतच होऊ नयेत याची अतोनात काळजी घेत सिलॅबस बनवला होता. आपल्याच देशात राहून आपल्या देशाच्या परंपरेशी अशा कटुतेने वागणाऱ्या लोकांचं राज्य होतं. आणि आता थोडासा शैक्षणिक पद्धतीमध्ये जेव्हा बदल घडून येणार आहे, तो बदल घडलाच नाही पाहिजे असं कोणाला वाटतं हो? जुन्या शैक्षणिक पद्धतीनुसार ज्यांच्या तिजोऱ्या भरल्या जातात, मग त्या फॉरेनच्या कितीतरी युनिव्हर्सिटी असतील, जर तीच शैक्षणिक पद्धती अंमलात राहिली भारतात, ज्या देशाची लोकसंख्या खूप आहे, ज्या देशातले जवळपास 1.8 मिलियन मुलं बाहेरच्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला जातात, नॅचरली तेवढा पैसा त्यांच्या तिजोरीत पडतो आहे. ज्या योगे ज्या शैक्षणिक पद्धतीच्या अनुषंगाने कोचिंग क्लासवाल्यांची तिजोरी भरली जाते, त्यामध्ये मग अनेक कोचिंग क्लासेस आले, जे अशी पेपरफुटी करून स्वतःच्या कोचिंगच्या मुलांना ॲडव्हान्समध्ये पेपर देणं, पेपर विकणं आणि हवे त्या विद्यार्थ्यांना 98, 99, 97 असे मार्क त्यांचे पर्सेंटेज जाणं, मग त्यांचा गवगवा करणं, त्यांची बॅनर्स लावणं आणि कोचिंग क्लासची ॲडव्हर्टाईज करून अजून हजारो विद्यार्थ्यांना आकर्षित करणं. इट इज नथिंग बट अ बिझनेस. आणि जिथं व्यापार येतो तिथे इन्व्हेस्टमेंट येते. जिथे इन्व्हेस्टमेंट या शैक्षणिक क्षेत्रात येते त्या ठिकाणी दुप्पट किंवा तिप्पट परतावा आहे, हे आज तागायत सिद्ध झालं आहे. अशा या सगळ्या गोष्टी फॉरेन युनिव्हर्सिटीज यांचीसुद्धा इथे इन्व्हॉल्वमेंट आहे. त्यांच्यासुद्धा उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. नॅचरली ते सुद्धा फंडिंग करू शकतात. अर्थात कुठून तरी काहीतरी पॉलिटिकल सपोर्ट असल्याशिवाय नेपाळच्या धर्तीवर जेन झेड असा काहीसा शब्द वापरला जातो आजच्या तरुणाईसाठी, त्यांना उचकवणं आणि सरकारला नको ते निर्णय घेण्यास भाग पाडणं आणि ते निर्णय होत नसतील तर सगळं सरकारच बरखास्त होण्याच्या मार्गावर नेणं आणि विपक्षाला फायदा उठवण्यास सांगणं. अर्थात ज्यांना हा फायदा होणार आहे राजकारणातला, समाजकारणातला, ती लोक याबाबतीत फंडिंग करणार नाहीत का हो? तुम्ही आम्ही साध्या साध्या गोष्टी बघतो. एखादा आवडता नेता येत असेल तर त्याच्या आगमनापासून जाईपर्यंत या नेत्याचं नाव वापरून ज्यांनी फायदे कमवले असे कार्यकर्ते, मग कुणाला काही बँक मिळाली असेल, कुणाला कुठल्या तरी एखाद्या सरकारी खात्यात भरती प्रक्रियेत पर्सेंटेज मिळालं असेल, कुणाला काही एक 5-50 जीप मिळाल्या असतील, या व्यक्ती त्या वेळेस नक्की खर्च करतात. हे साधं गणित तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे. अगदीच मी तुम्हाला सरकारी एक्झाम्पल देतो. सरकारचे जेव्हाही मंत्रालयातली काही लोक एखाद्या शहराच्या गेस्ट हाऊसवर येतात, तेव्हा सरकारमधल्या त्यातल्या त्यात तो जर रेव्हेन्यू मंत्रालयाशी निगडीत काही लोक असतील, भले ते काही अधिकारी असोत किंवा काही मंत्री असोत किंवा सेक्रेटरिएटमधली लोक असोत, तर आपसुकच त्या रेव्हेन्यू खात्यातल्या काही लोकांनी कॉन्ट्रीब्यूट करून त्या व्यक्तीचा त्या 1-2 दिवसाचा त्या शहरातला खर्च करायचा